दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे, 30, 31 आणि 1. आता एवढी हालत आहे, याच्यापेक्षा 10 पट हालत खराब होऊन जाते. काही काही स्पॉट आहेत की जिथं झाड पूर्ण पडण्याचे खूप चान्सेस आहेत आणि पडलेले पण याच्या आतल्या लद्दाख मध्ये जेवढ्या वॉटर क्रॉसिंग नाही कराल तेवढ्या वॉटर क्रॉसिंग तुम्हाला इथं करायला भेटते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण आज थोडं बाहेर निघालो आहोत. पावसाची परिस्थिती नाशिक सिटीमध्ये काय आहे? 3 दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. तर चला जाऊया, त्यामध्ये रस्त्यांची काय हालत आहे ते पण चेक होईल. चला आता निघूया. अशोक स्तंभावर आपण आलेलो आहोत. अशोक स्तंभावर म्हणजे मी ऑलरेडी घराच्या बाहेर होतो. पाऊस सकाळपासून कंटिन्यू चालू आहे. माझ्या मागे मेयर सिग्नल होता आणि आपण CBS कडनं आता मेयर सिग्नलवरून अशोक स्तंभ पोचलोय आणि आपण गंगापूर रोडवर निघणार आहोत. आता इथून लेफ्टला जाऊ आपण गंगापूर रोडला. माझ्या समोर गणपती बाप्पा ढोले गणपती मंदिर आहे. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण लेफ्ट टर्न घेतलाय गंगापूर रोडकडे. 3 दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे, 30, 31 आणि 1. लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने पाऊस पण सुरूच आहे. खड्डे खड्डे, क्या बात आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर आपण इथूनच राईट टर्न घेऊया. इंडिकेटर आपण ऑलरेडी दिलंय. तर या बारीक गल्लीबोळ्यांमधनं जाताना आहे ना, थोडं गाड्या केअरफुली चालवायच्या. झाडं खूप जुने आहेत आणि पाऊस जास्त प्रमाणात पडतोय, त्याच्यामुळे झाडांच्या फांट्या किंवा पूर्ण झाडच पडायची शक्यता असते. मोकळ्या रोडवरती भीती नसते. काही स्पॉट आहेत की जिथं झाड पूर्ण पडण्याचे खूप चान्सेस आहेत आणि पडलेले पण याच्या आधी. तुम्हाला तो स्पॉट पण दाखवतो मी पुढे गेल्यावर. आता हे बघा, ही गल्ली खूप बारीक आहे. जसं गंगापूर रोड खूप असा मोठा आणि चौडा आहे एकदम आणि झाडं कमी आहेत. आता इथं झाडांचं प्रमाण जास्त आहे. फांट्या पण पडू शकता, काही होऊ शकतं. थोडं गाडी चालवताना थोडं अलर्ट राहायचं आपण. टू व्हीलर असो, 4 व्हीलर असो, अलर्ट राहिलंच पाहिजे आपण. नदीला पाणी तर प्रचंड आहे. रस्त्यांची हालत बघा. आता कॅमेऱ्याचा अँगल थोडा बदलला मी, तर रस्त्यांचे खड्डे दिसतील तुम्हाला. लेफ्ट हँड साईडला बघा. संध्याकाळी इथं आहे ना, आत्ता एवढी हालत आहे, याच्यापेक्षा 10 पट हालत खराब होऊन जाते. संध्याकाळी सगळे ऑफिस सुटल्यानंतर लोकांना घरी जायची घाई असते. एवढी ट्रॅफिक जाम होते. इकडे खड्डा आहे, आपण राईटने घेतली. हे जे झाडं आहे ना, हे लेफ्ट हँड साईडचे हे झाडं म्हणतोय मी. हे झाडं खूप रिस्की आहेत. मागच्या वर्षी यातलंच एक झाड पडलं होतं. पूर्ण ट्रॅफिक तावड करून टाकली. आता इथून पुढे ना लेफ्टचा रस्ता खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ बघायला.
खड्ड्यानी. रोज इथं किरकोळ काहीतरी कोणीतरी पडतं, काहीतरी होतं, ऍक्सिडेंट होतात रोज रोज. खड्डे बघा खड्डे. इथं जवळपास संध्याकाळी 15 मिनिटं कुठे नाही गेले एवढ्या पॅच मधून. हा जो एवढा पॅच आहे ना, हा क्रॉस करायला आरामात 10 ते 15 मिनिटं जातात. इथून तर तेवढाच पॅच आहे, जवळपास असेल काहीतरी 100 मीटरचा असेल. 100-125 मीटर, त्याच्यावर नाही. आणि असं नाही की प्रत्येकाला घाई असते, कोणीच अंडरस्टँडिंगने गाड्या चालवत नाही की नाही बुवा इथं असा प्रॉब्लेम आहे, गाडी आपण थोडी स्लो करून घेऊ. अजिबात नाही. थांबल्या इथं आता गाड्या. तिकडं इथे जे थांबले आहेत ना, राईट साईडला पूर्ण खड्डे आहेत म्हणून इकडची लाईन थांबली आहे. थोडा कॅमेरा अँगल मी तिकडे करतो, मी डायव्हर्ट करतो, तिकडे त्या राईट साईडला फिरवतो कॅमेरा. आता ते बघा इथे या बाजूला आहे ना पूर्ण खड्डे आहेत म्हणून समोरून येणाऱ्या गाड्या लेफ्टला येतात. तेव्हा टू व्हीलर आला लेफ्टला, त्यांना खड्ड्यात जायचं नसतं म्हणून लेफ्टच्या जाणाऱ्या गाड्या डायरेक्ट त्यांना थांबून घ्यावं लागतं. आता इथून परत डायव्हर्जन दिलेलं आहे. खड्डे क्या बात आहे. गाडी खड्डे मी जास्त बोलत नाही. गाडी जशी खड्ड्यात जाईल ना तुम्हाला आवाज कॅप्चर होईल खड्ड्यातून गेल्याचा. माझी गाडी कुठे टाकू, नेमकी कुठल्या बाजूला घेऊ गाडी. झाला खड्ड्यात. येऊ द्या, गाडीचे कामं निघतील. यस, क्या बात क्या बात आहे, क्या बात आहे. किती सुंदर खड्डा होता. तर काहीच नाही, पुढे पिक्चर अजून बाकी आहे. पाणी बघा. हे तर फक्त सकाळी पहाटेपासून पाऊस चालू झाला असेल, त्याची परिस्थिती एवढी आहे. रस्ता अजून चालू झाला. खड्डा
पेक्षा डेंजर झालंय. लेह लद्दाखला जायची गरजच नाही मित्रांनो. एक 8-10 चक्कर मारायचे फक्त शेवटपर्यंत आणि परत रिटर्न यायचं. झाली तुमची लेह लद्दाख. लेह लद्दाख मध्ये जेवढ्या वॉटर क्रॉसिंग नाही कराल तेवढ्या वॉटर क्रॉसिंग तुम्हाला इथं करायला भेटतील. हा मात्र येताना बाईकवर यायचं बरं का, म्हणजे लेह लद्दाख केल्यासारखं वाटेल तुम्हाला. तो पूर्ण फील यायला पाहिजे ना की बाईकवर आलोय वा आपण. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.